नारळाचे झाड 5 वर्षाचे झाले तरीही त्याला नारळ लागत नसतील, तर त्या झाडाला नारळ लागण्यासाठी आपल्याला एक खत व्यवस्थापन करायचं आहे. ज्यामध्ये प्रति झाडाप्रमाणे 2 किलो खडे मीठ, 3 किलो शेंगदाणा पेंड, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो बायोझाइम ग्रॅन्युअल्सचा आपल्याला वापर करायचा आहे. सुरुवातीला खडे मीठ आणि शेंगदाणा पेंड हे बारीक करून एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे आणि नंतर उरलेली खतेही त्यामध्ये मिक्स करायची आहे. खते झाडाला देत असताना सुरुवातीला गोलाकार आळं करून घ्यायचं आहे आणि झाडाच्या बुंद्यापासून 1.5 फूट अंतर सोडून गोलाकार पद्धतीने ही सर्व एकत्रित केलेली खताची मात्रा आपल्याला त्या झाडाला द्यायची आहे आणि नंतर त्यावर थोडीशी माती टाकून आपल्याला फुल पाणी आपल्या नारळाच्या झाडाला द्यायचं आहे. अशा प्रकारचं खत व्यवस्थापन केल्यानंतर नारळाच्या झाडाला नारळ लागण्यासाठी जी काही अन्नद्रव्याची गरज असते, ती सर्व अन्नद्रव्य या खत व्यवस्थापनातून मिळणार आहे आणि खत व्यवस्थापन केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात आपल्याही नारळाच्या झाडाला भरघोस अशी नारळाची फळे लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्ही तुमच्या नारळाच्या झाडांना केल्यानंतर तुमच्याही नारळाच्या झाडांना अशा प्रकारे भरपूर सारे फळधारणा होणार आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.